एकीकडे विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य तर नुकतंच आपण हे वार्तांकन पाहिलं आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांचं मंत्रालयातल्या या 6व्या मजल्यावर ज्या ठिकाणी अजित पवार यांचं दालन होतं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दालन, त्या ठिकाणी दालनात काम करणाऱ्या सफाई कामगार असू दे, कर्मचारी असू दे, या सगळ्यांनीच दादा प्रतींच्या सहवेदना या व्यक्त केलेल्या आहेत। दादा जितके वक्तशीर शिस्तप्रिय होते तितकेच ते हळव्या मनाचे देखील होते, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत। आज शोकाकुल वातावरणात महाराष्ट्रात अजित पर्व हे संपुष्टात आलेले आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्लेन क्रॅशमध्ये क्रू अटेंडंट पिंकी माळी यांचं पार्थिव ठाण्यातल्या कळवा इथल्या रिव्हिरिया सोसायटी या ठिकाणी आणलेलं होतं। त्या दरम्यान शोकाकुल वातावरण परिसरात आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। बारामती येथे काल विमान दुर्घटनेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे अन्य साथीदार होते त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्ये या विमानाच्या लेफ्टनंट ज्या होत्या त्या पिंकी माळी यांचा सासर जे आहे ते ठाण्यातला खारेगाव परिसरातला, याच परिसरामध्ये त्या राहत होत्या। या बिल्डिंगच्या 7व्या माळ्यावरती त्या राहत होत्या। आपल्यासोबत या सोसायटीमधले काही सदस्य आहेत। पिंकी याच्या आधी बऱ्याच बड्या लोकांबरोबर तिने ट्रॅव्हल केलेला आहे। अगदी उत्साहाने त्या सगळे फोटो आम्हाला शेअर करायची, दाखवायची आणि खूप शॉकिंग आहे ह्या वयात तिचं जाणं। काल जेव्हा ही न्यूज कळली तेव्हा आम्ही सगळे खूप हादरून गेलो। दुर्दैव आहे, पण जे घडलं ते अतिशय दुर्दैवी घडलं। विमानाने जायचे तर सगळं आल्यानंतर ते सगळं पास ऑन करायची, सगळ्यांना सांगायची। ते मला वैयक्तिक येऊन सांगायची घरात बसून, बाबा मी आज अजितदादांबरोबर होते, बाबा मी फडणवीस साहेबांबरोबर आता अमरावतीला गेली होती ती, त्यानंतर पहिल्या अगोदर गिरीश महाजन साहेबांबरोबर गेली होती ती। तर ह्या माझं एकच सगळ्यांना की बाबा तुम्ही येऊन एकदा सांत्वनपरी जरी 2 शब्द इकडे येऊन तिच्या नवऱ्याला सोमला जर तुम्ही सांगितले तर थोडा धीर वाटेल त्याला। पार्थिव बॉडी जी आहे ती वरळीला तिच्या माहेरी घेऊन गेलेले आहेत, आई वडिलांच्या या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या तिकडेच वरळीच्या इथेच तिच्यावरती अंतिम संस्कार जो आहे, अंतिम विधी जो आहे तो केला जाणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।